नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे। त्यानंतर सकाळी 11 वाजता लातूर पोलिसांकडून दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल। त्यातच सीबीआयकडून न्यायालयात जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांना ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला जाणार आहे। संजय जाधव आणि जलील पठाण यांची कसून चौकशी केली जाणार आहे। काल सीबीआयने न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे। तपास हस्तांतरण करण्याची परवानगी सुद्धा कोर्टाने दिली आहे। आज आरोपींची कोठडीची मुदत संपताच सीबीआय आरोपींना ताब्यात घेईल आणि त्यासाठीची परवानगी ते कोर्टाला मागतील। तर फरार असलेल्या इराणना कोंगलवार याचा शोध अजूनही सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, एकीकडे आपण बघतोय की आज सीबीआय कडनं या दोघांचाही ताबा घेतला जाणार आहे। पुढची चौकशी त्यांची कुठे नेऊन केली जाणार आहे? नक्कीच प्रज्ञा, काल जी सीबीआयचं पथक जे आहे काल लातूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर काल सकाळी 11 वाजता न्यायालयामध्ये हजर झालं आणि न्यायालयाकडे कागदपत्रांची पूर्तता करून जे दोन्ही आरोपी लातूर पोलिसांच्या ज्या अटकेमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींचा ताबा मागण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता आणि न्यायालयाने त्यांना तो मंजुरी सुद्धा दिलेली आहे। आणि आज त्या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे आणि त्यामुळं आज पुन्हा सीबीआय जे आहे ते न्यायालयाकडे अर्ज करेल आणि त्या दोन्ही आरोपींचा ताबा घेईल। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुनील।